नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि आफ्टर OLC हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटातील गोड कलाकार म्हणजेच अश्विनी माझ्यासोबत आहे. सर्वात आधी तरी कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. सो एकंदरीत तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील प्रेक्षकांना? अ, माझ्या भूमिकेबद्दल मी जास्त आत्ता काही सांगू नाही शकणार. पण मी हे सांगेन की एक निरागस मुलगी, अ, जी जिचा प्रवास अ, प्रतिकारापर्यंतचा आहे. तो जो प्रवास आहे, तो आमच्या फिल्ममध्ये दिसणार आहे आणि त्यासाठी फिल्म बघायला लागेल आपल्याला. आत्ता मी ते हां, एक्झॅक्टली. येस. सो नक्षलवादी भागात सिनेमा शूट झालाय. सो त्या दरम्यानचा काही किस्सा वगैरे शेअर करशील का? ते ऐकायला नक्की आवडेल. कारण कसं आहे पूर्ण जंगल होतं ते. अर्थात जंगलातले बरेच किस्से आहेत. पण जसं तुम्ही आत्ता पण ट्रेलरमध्ये पाहिलंय, की हा आपला ॲक्शन सिनेमा आहे. तर याच्यामध्ये खूप ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत आणि त्या दरम्यान माझे पण काही ॲक्शन शॉट्स आहेत त्याच्यामध्ये. तर माझ्यासाठी एकंदरीत ॲक्शन नवीनच होती त्यावेळेस आणि त्यामध्ये गन्स वापरणं म्हणा किंवा जर मला म्हणजे एका शॉटमध्ये मला गोळी लागते, तर ती लागताना काय फिलिंग असतं, तर त्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या आणि नवीन अनुभव होता. तेव्हा त्या नवीन असल्यामुळे अननोन होत्या. पण आता न नंतर जेव्हा मी करेन, तेव्हा आता माहिती आहे, की इथे काय होणार आहे. त्याच्यामुळे अनुभव आहे, पण भीती पण आहे नंतर, की आता आपण कसं करणार आहोत पुढे. सो येस, म्हणजे खूप मजा आली ते सगळं करताना ॲक्शन सिक्वेन्स. तू येस. जसं म्हटलीस, की चित्रपटाचं जेव्हा शूटिंग सुरू होतं, तेव्हा तो तुझा पहिलाच सिनेमा होता. येस. त्याच्यानंतर मधल्या ज्या काळामध्ये बरेच तुझे चित्रपट येऊन गेलेत. सो तुझा पहिलाच सिनेमा, तोही अशा वेगळ्या धाटणीचा विषय. तेव्हा तुझी काय रिएक्शन होती, जेव्हा भूमिका तुझ्यापर्यंतही आली? खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन, की ही भूमिका मला करायला मिळाली आणि एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये जे की पॅन इंडिया कोलॅबोरेशन आहे, मराठी आणि कन्नडा इंडस्ट्रीचं आणि हा सिनेमा आपण 2 लँग्वेजमध्ये शूट केलाय, मराठी आणि कन्नडा आणि हिंदीमध्ये तो डब झालाय आणि तो रिलीज होतोय आणि बाकीच्या साउथ इंडियन लँग्वेजेसमध्ये पण रिलीज होतोय. तर अशा एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये ज्यामध्ये मराठी आणि कन्नडा इंडस्ट्रीतले कलाकार, त्यानंतर खूप चांगले टेक्निशियन्स म्हणजे फाईट मास्टर जे की नॅशनल अवॉर्ड विनर आहेत, जे कन्नडा इंडस्ट्रीमध्ये KGF सारख्या मूव्हींमध्ये त्यांनी फाईट सिक्वेन्स केलेत आणि त्यांना अवॉर्ड्स मिळालेत. विक्रम सर, आमचे डी-ओ-पी सर ज्यांनी खूप सुंदर व्हिज्युअल्स आपल्याला पडद्यावर बघायला मिळतायत आणि अर्थात डिरेक्टर सर. आणि अर्थातच दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टरीचं कोलॅबोरेशन. तर माझ्यासाठी एक आर्टिस्ट म्हणून पर्वणीच होती. खरं तर भूमिका स्वीकारायची की नाही त्या मोमेंटला मी तेव्हा नव्हते, कारण माझा हा पहिला सिनेमा होता. पण जेव्हा डिरेक्टर सरांनी या सिनेमासाठी मला अप्रोच केलं होतं, तेव्हा हे जे कॅरेक्टर होतं ते म्हणजे करिअरच्या सुरुवातीलाच अशी भूमिका निवडायची की नाही, कारण आपला सुरुवातीचा टप्पा आहे आणि त्यात एकदम रॉ म्हणजे अनफिल्टर्ड कॅरेक्टर स्वीकारणं आणि ते निभावणं. म्हणजे खरं तर या पूर्ण फिल्ममध्ये माझं कॅरेक्टर जे आहे ते इट हॅज डिफरंट शेड्स, म्हणजे इमोशनली ते इतकं वेरी करतं. एक सेन्सिटिव्ह विषय पण त्यामध्ये हाताळला जातोय आणि ते सगळं निभावण्यासाठी किंवा तो विश्वास सरांनी माझ्यावर दाखवला आणि तो माझ्याकडून करवून घेतला आणि मी ते करू शकले. मग यासारखा दुसरी संधी मला नाही वाटत, की जेव्हा आपण पहिली फिल्म करतो तेव्हा कुणाला मिळेल. खरं तर 2 भाषा आहेत, कानडी आणि मराठी. त्यात तुझा पहिलाच तो चित्रपट तेव्हा म्हणजे आलेला. सो तू अशी काही वेगळी तयारी केलेलीस का? तुला असं फार असं दडपण आलेलं, की बापरे! पहिलाच सिनेमा आहे, तोही असा कानडी भाषेत सुद्धा आणि मराठी भाषेत सुद्धा. सो तू स्वतः किती तयार होतीस त्या सगळ्या गोष्टींसाठी? म्हणजे सिनेमा जेव्हा सुरू झाला तेव्हा अर्थात तयारी नव्हती. पण आम्हाला खूप वेळ दिला गेला कॅरेक्टर प्रिपरेशनसाठी
आणि म्हणजे इंडिव्हिज्युअली पण आणि ग्रुपमध्ये पण आम्ही कॅरेक्टर्ससाठी प्रिपरेशन किंवा सिनेमासाठी तयारी केली होती. म्हणजे भाषांसाठी स्पेशली आमचे डिरेक्टर सर आमचे ऑलमोस्ट 1 महिना वर्कशॉप होता. ज्याच्यामध्ये मराठी कलाकारांसाठी कन्नडा ट्युटर होते आणि ते आम्हाला कन्नडा शिकवत होते आणि कन्नडा आर्टिस्टसाठी मराठी ट्युटर होते. सो असं वाईस वर्सा व्हायचं आणि ते एक म्हणजे एकंदरीत ते कॅरेक्टर्स एवढे इंटरनलाइज झाले, की जेव्हा आम्ही ऑन सेट जायचो तेव्हा ते असं नाही वाटायचं, की आपल्याला काहीतरी म्हणजे खूप चॅलेंजिंग करायचं. ते ऑटोमॅटिकली यायचं. म्हणजे इनफॅक्ट आधी मी कम्फर्टेबल नसायचे कन्नडामध्ये. पण एकदा मला आठवतं, की एक सीन होता आणि माझा तो खूप इम्पॉर्टंट सीन होता ज्याच्यामध्ये माझा ऑलमोस्ट 1-1.5 पानाचा म्हणजे डायलॉग्स होते. तर सरांनी मला विचारलं, की "अश्विनी कौन से लैंग्वेज में करते हैं? कन्नडा करना है, मराठी करना है?" तर मी म्हणाले, की "सर कन्नडा करते आहे." आणि म्हणजे तो कॉन्फिडन्स तेव्हा मला माहीत नाही कुठून आला. मी म्हटलं, "सर करूयात." आणि तो मॉनिटर होता. पण तो शॉट वन टेकमध्ये ओके झाला. जे बाकीचे सगळे ऑडियन्स तिकडे लोकं होते, ज्युनियर आर्टिस्ट आणि गावातले लोकं, त्यांनी सगळ्यांनी क्लॅप केलं. मला ते खूप आवडलं, की आपण एवढी मेहनत घेतो, तर ते करताना पण तो कॉन्फिडन्स आपला दिसतो आणि मजा येते ते करताना. खरं तर कानडी इंडस्ट्रीतले आर्टिस्ट आणि मराठी इंडस्ट्रीतले आर्टिस्ट असे दोन्ही होते. सो तुझा ओव्हरऑल त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण तगडी स्टारकास्ट होती आणि शिवानी सुर्वेसोबतचा तुझा असा बॉन्ड क्रिएट झालेला का छान असा, की अशी कोणती गोष्ट आहे तिच्यातली जी फार अशी भावली असं? अच्छा. एकतर मी म्हणजे माझं कास्टिंग या सिनेमासाठी यासाठी म्हणजे पहिला विचार असा झाला, की ही बंगलोरमध्ये राहते, महाराष्ट्रीयन मुलगी आहे. आपण बायलिंग्वल सिनेमा करतोय. तर आपल्याला दोन्हीकडून फायदा आहे, की ही कन्नडा आर्टिस्टना मराठी शिकवू शकते किंवा हेल्प करू शकते आणि मराठी आर्टिस्टना कन्नडाचं काही म्हणजे मी तेवढी प्रो नव्हते, पण मदत करू शकते. सो असं माझं कास्टिंग दीपक सरांनी सुरुवातीला माझं नाव सुचवण्यात आलं होतं आणि जेव्हा मला हे सगळे कलाकार समजले म्हणजे शिवानी काम करतीये किंवा विराट असेल, शलाकाताई असतील, प्रसाद सर असतील, हे सगळे आहेत आणि आता ते सगळे येणार आहेत बंगलोरला आणि सतत येत राहणार आहेत. बंगलोर असेल किंवा मँगलोर असेल. तर मला ते खूप छान वाटायचं कारण आपल्या महाराष्ट्रातून आपल्याकडून कोणीतरी येतंय, आपलं कोणीतरी येतंय. त्यामुळे मला तो वेगळा आनंद असायचा, की आता हा हे सगळे येतायत, मग मी त्यांना कसं होस्ट करणार आहे? त्यांना कुठे घेऊन जायचंय? म्हणजे काम झाल्यानंतर मग मी या सगळ्यांना बंगलोर एक्सप्लोर करायला घेऊन जायचे. सो त्या दरम्यान आमचं सगळं बॉन्डिंग क्रिएट झालं. आणि कन्नडा आर्टिस्ट म्हणशील तर मेघा शेट्टी आहे. तुम्ही गाण्यात पाहिलं असेल. तर मेघा शेट्टी ती बंगलोरमध्येच राहते. तो आमचं तिकडे कॅचअप होतं आणि बाकीचे सीनियर कन्नडा आर्टिस्ट आहेत. तर त्यांच्याबरोबर काम म्हणजे पहिल्यांदा ओळख झाली आणि नंतर खूप छान असं बॉन्डिंग झालं. त्याच्यामुळं मला दोन्हीकडून इक्वली बेनिफिट होता. शिवानीचं म्हणशील तर जेव्हा आमचे वर्कशॉप्स वगैरे झाले, त्या दरम्यान मी, शिवानी किंवा विराट आणि कविश तर आम्ही चौघांचा आमचा असा एक ग्रुप तयार झालेला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही सगळे कनेक्टेड आहोत. ती अपार्ट फ्रॉम सेट मजा-मस्ती, जे खाणं एक्सप्लोर करणं ज्या भागात जाऊ तिकडचं, मस्ती करणं. सो त्यामुळे आमचा सगळ्यांचा बॉन्ड खूप छान झाला. मस्त. येस. खरं तर या सिनेमाच्या दरम्यान कविशचा अपघात झालेला. तेव्हा कुठेतरी सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलेलं आणि तुझा पहिलाच म्हटल्यावर तेव्हा तुझ्या मनात काय विचार आलेले वेगवेगळे, की असं तुला वाटलेलं, की बापरे! पहिलाच सिनेमा आहे आणि अचानक असं झालं. सो तेव्हा मनामध्ये तुझ्या काय विचार सुरू होते किंवा कोणते प्रोजेक्ट्स हाती येणार होते ते थांबवले होतेस का? असं काही घडलेलं का? नाही म्हणजे असं भीती यासाठी की एक तर कविशचा मी त्यावेळेस माझं शूट नव्हतं तिकडे. हे तिघे होते तिथे आणि मला समजलं की त्याचा ॲक्सिडेंट झालाय. शूट होल्डवर गेलं होतं. त्यामुळे ती भीती नव्हती की आता पुढे शूट होणार आहे की नाही. कारण ज्या पद्धतीने सगळं सिनेमाचं प्रिपरेशन होत होतं, सगळी तयारी होती. सिनेमा थांबणार नाही हे तर नक्की होतं. त्यामुळे ती भीती कधीच नव्हती. या म्हणजे सिनेमा दरम्यान तू म्हणशील तर माझी कामं म्हणजे काही कामं मी सोडली म्हणजे सीरियल्स किंवा बाकीचे प्रोजेक्ट्स. कारण तेव्हा सायमल्टेनियसली आमच्या इकडे स्केड्यूल्स लागायचे. पण ते गेले. पण त्याचा आनंद पण आहे, की मी तेवढ्या ताकदीचा हा सिनेमा केलाय. त्यामुळं खूप छान वाटतं.
आहेस. मला पूर्ण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक असा किस्सा आहे का, की जो कायम तुझ्या लक्षात राहणार आहे, असं काही घडलेलं का? हं. म्हणजे किस्सा किस्से बरेच आहेत ॲक्चुअली लक्षात राहण्यासारखे. अ, पण मला एक दिवस आठवतो, ज्या दिवशी मला सरांनी ऑलमोस्ट 22 अवर्स मी रडत होते. म्हणजे तो तसा सीन होता आणि सरांना जोपर्यंत ते मिळत नव्हतं आणि कंटिन्युअसली ते आम्ही सकाळी शूट सुरू केलं होतं. दुसऱ्या दिवशी 6 वाजता ते संपलं. तोपर्यंत मला कंटिन्युअसली रडायचंच होतं. सो ते माझ्या लक्षात आहे, मी आयुष्यात एवढं पहिल्यांदा रडले होते. त्यामुळे ते माझ्या नेहमी लक्षात राहील. खरं तर कोणताही कलाकार असू दे, तो स्ट्रगल करूनच वरती येतो. सो तू आता चित्रपट बरेच करतीयेस. तो याच्या आधी अश्विनी काय होती तेही ऐकायला आम्हाला आवडेल. अं, याआधी खरं तर माझी सुरुवात मॉडेलिंगनी सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग मी ॲक्टिंगचं म्हणजे प्रशिक्षण आदिशक्ती पॉंडिचेरीमधून सुरुवात केली शिकायची. आणि त्यानंतर मग मी मल्याळम इंडस्ट्रीमध्ये माझं पहिलं प्रोजेक्ट केलं होतं. फीचर फिल्म ही पहिली होती. पण त्याआधी मी छोटी-छोटी कामं करत होते. पण या फिल्मनंतर एकतर एवढं म्हणजे मराठी इंडस्ट्रीमधून दीपक राणे फिल्म्स, इंडियन फिल्म फॅक्टरी फ्रॉम कन्नडा इंडस्ट्री आणि एवढा मोठा सिनेमा येतोय हे बझ होतं. त्यामुळं मला इतर कामं आपसूक आली. म्हणजे मला तिथे पोहोचण्याची वेळ नाही आली. मला समोरून कामं येत गेली आणि मी ती करत गेले. त्यामुळे माझ्या ज्या वाटा आपोआप उलगडल्या गेल्या तिकडे. येस. जाता-जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मी म्हणेन की आम्ही एक म्हणजे खूप मेहनत करून एक सिनेमा, खूप सुंदर सिनेमा जो फुल पॅकेज आहे. ॲक्शन, ड्रामा आणि इमोशन फिल्ड आणि या व्यतिरिक्त यामधून जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये हा सिनेमा याल, मला माहिती आहे की शेवटपर्यंत तुम्ही या सिनेमाला बांधलेले राहाल आणि जाताना एक खूप सुंदर आणि छान असा मेसेज घेऊन जाल. त्यामुळे हा सिनेमा तुम्ही नक्की बघायला या.